नमस्कार मंडळी, रोज रोज तोच नाश्ता खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा या पद्धतीने ब्रेड आणि अंड्याचा तुम्ही नाश्ता करून तर बघा, नेहमी असाच बनवाल. तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी एका बाउलमध्ये 4 अंडे फोडून घेतले आहेत. नंतर याच्यात आपल्याला काही भाज्या घालायच्या आहेत. इथे मी बारीक कट केलेला कांदा घातला आहे. नंतर टोमॅटो बारीक कट केलेला घातला आहे. थोडी कोथिंबीर घातली आहे. तुम्ही आवडीनुसार आणखी वेगळ्या भाज्या घालू शकता. चवीपुरतं मीठ घातलं आहे. अर्धा चमचा हळद घातली आहे. नंतर 1 चमचा लाल मिरची पावडर घातली आहे. आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता इथे मी हे व्यवस्थित असं छान मिक्स करून घेतलं आहे. नंतर इथे गॅसवरती तवा गरम झाला आहे. त्याच्यावर मी थोडंसं तूप घातलं आहे. तुम्ही बटर, तूप, तेल काहीही वापरू शकता. तवा व्यवस्थित गरम झाल्यानंतर इथे अंड्याचं थोडंसं मिश्रण तव्यावरती घालायचं आहे. नंतर त्याच्यावर एक ब्रेड ठेवायचा आहे आणि ब्रेडवरती सुद्धा अंड्याचं आणखी मिश्रण थोडंसं घालायचं आहे, जेणेकरून ब्रेड पूर्णपणे व्यवस्थित कव्हर होईल. तुम्ही ही रेसिपी पॅनमध्ये सुद्धा करू शकता. इथे मी तव्यात बनवल्यामुळे थोडंसं साईडला पसरत आहे. नंतर साईडला गेलेलं अंड्याचं मिश्रण या पद्धतीने व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडनी छान खरपूस असं हे एक ब्रेड टोस्ट भाजून घ्यायचं आहे. तुम्हाला लक्षातच आलं असेल की ही मी कोणती रेसिपी बनवली आहे. तर एक ब्रेड टोस्ट खायला एकदम छान लागते ही रेसिपी. छान दोन्ही साईडने खरपूस भाजून झालं आहे. अशाच पद्धतीने मी इथे दुसरे सुद्धा बनवून घेतले आहे. मिश्रण थोडंसं घट्ट ठेवायचं म्हणजे ब्रेडला व्यवस्थित कोट होते. याच पद्धतीने इथे मी सर्व ब्रेडचे अशा पद्धतीने टोस्ट बनवून घेते. पाहू शकता या पद्धतीने मिश्रण पसरून नंतर ब्रेड ठेवून मी त्याच पद्धतीने इथे बनवून घेतले आहे. तर तुम्ही सुद्धा एकदा या पद्धतीने नक्की करून पहा. तो नाश्ता खाण्यापेक्षा थोडंसं वेगळं काहीतरी चेंज म्हणून नक्की करून पहा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.